मंडळी नमस्कार. मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, विषय आहे अजित पवार यांच्या संदर्भातला. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. 2 दिवसापूर्वी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडलं. हिवाळी अधिवेशन पार पडायच्या बरोबर 1 दिवस आधी अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये PhDच्या संदर्भामध्ये स्वतःची काही मतं मांडलेली आहेत. आता PhD आणि अजित पवार हा विषय घेऊन मी आपल्यापुढं आलो आहे. महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आणि विशेष म्हणजे ज्यांची मुलं पदवीचं शिक्षण घेत आहेत, ज्यांची मुलं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहेत, अशा सर्व सन्मान्य आईवडिलांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. PhD म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यावर अजित पवार यांचं जे काही म्हणणं होतं की PhD करून मुलं काय दिवे लावणार. तर या संदर्भाने महाराष्ट्रातल्या लोकांनासुद्धा नेमकी PhD म्हणजे काय, त्यासाठी काय करावं लागतं, हा विषय खरंच महत्त्वाचा आहे की नाही, किंवा हा फोलपट विषय आहे. त्यामध्ये शासनाचे जे पैसे जातात विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून, तर ते काही चुकीचं आहे का? आता जी फेलोशिप दिली जाते, राज्य शासनाकडून दिली जाते, केंद्र शासनाकडून सुद्धा काही शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्याचबरोबर महाराष्ट्रात असे काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या संस्था आहेत. अशा संस्थांच्या वतीने सुद्धा संशोधक विद्यार्थी म्हणून ज्यांची निवड झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना या संस्था फेलोशिप जाहीर करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2-3 विषयच मी या ठिकाणी मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीला मेळघाटावर ज्या महिला आहेत, त्या महिलांचं बाळंतपण आणि त्यातून नवजात शिशूचा होणारा जन्म, तर या संदर्भामध्ये तिने जे संशोधन केलं किंवा तिनं जो विषय निवडला, तो विषय इतका समर्पक होता की तो भारतातल्या अनेक विद्यापीठाला तो विषय आवडलेला आहे. आणि त्यातून अशा काही संस्था पुढे आल्या की त्या संशोधक विद्यार्थिनीनं मांडलेला विषय अतिशय समर्पक आहे, समाजाशी रिलेटेड आहे आणि म्हणून त्या विषयाचं कौतुक होतं. आता मेळघाटातील बाळंत महिला आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारं जे मूल आहे, नवजात शिशू ज्याला आपण म्हणू, आणि सर्वसामान्य कुटुंबातील मूल, यामध्ये काय फरक आहे? आता याचं कंटेंट ॲनालिसिस जर आपण केलं तर मेळघाटातील मुलं अशक्त जन्मतात आणि सर्वसाधारण म्हणजे आता मराठवाड्यातील एखाद्या बाळंत महिलेचं मूल आपण जर समोर ठेवलं आणि मेळघाटातील काही मुलं आपण समोर ठेवली, तर ती तफावत आपल्याला जाणवते. मग त्या मुलीचा प्रश्न असा आहे की दुधामध्ये काही फरक आहे का, काही विटॅमिन्स कमी पडत आहेत का, मग ही मुलं अशक्त का होत आहेत, त्याचं ती कारण शोधून काढणार आहे. त्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे आणि म्हणून तिने तो PhDचा विषय निवडलेला आहे. आता अजित पवार यांचं म्हणणं असं की महाराष्ट्रातली मुलं PhD करून काय दिवा लावणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा बरं का, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की अजितदादांनी याआधीसुद्धा विधिमंडळात बोलताना हेच वाक्य त्यांनी रिपीट केलं आहे. म्हणजे याच्या आधीसुद्धा PhDच्या संदर्भात त्यांनी असंच वाक्य विधिमंडळामध्ये ते बोलले होते. एकतर त्यांनी PhDच्या संदर्भात जो विषय हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला, एक तर 4-5 वर्षापासून पेट होत नाही, म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट. आता PhDला रजिस्ट्रेशन मिळवायच्या आधी 100 मार्काचा एक पेपर आहे. बरं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला हे लक्षात आलं पाहिजे किंवा मुद्दाम त्यांच्यापुढं हा विषय ठेवला पाहिजे की PhD करायची असेल तर 2 विषयाचा अभ्यास करावा लागतो. एक विषय स्वतःचा असतो, म्हणजे जर तुमचं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण म्हणजे तुम्ही MA मराठी केलं असेल, MA इतिहास केला असेल, MA इंग्लिश केलं असेल, किंवा साहित्य असेल तुमचा, किंवा पाली भाषा असेल, पत्रकारिता असेल, हिंदी मराठी विषय असतील, इंग्लिश असतील, किंवा इतिहास असेल, भूगोल असेल, गणित असेल, असे जवळपास 40-45 तुमचे PGचे विषय. देशभर एक पेपर आहे ज्याला आपण रिसर्च मेथडॉलॉजी असं म्हणतो. म्हणजे ज्यांना पेट द्यायची, ज्यांना PhD करायची, त्यांच्यासाठी हे 2 विषय आहेत. एक जनरल पेपर आहे ज्याला आपण रिसर्च मेथडॉलॉजी म्हणतो, संशोधन पद्धती. आता संशोधन पद्धती हा विषय म्हणजे महाराष्ट्रातल्या एखाद्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्याला, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न विचारला तर तोच प्रश्न भारतातल्या अन्य विद्यापीठातल्या मुलांना असणार आहे. म्हणजे काठिण्य पातळी असणारा हा विषय ज्याला आपण रिसर्च मेथडॉलॉजी असं म्हणतो. त्यामध्ये तुम्ही PG केलेलं असावं, पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला आपण म्हणतो, पदव्युत्तर पदवीचं शिक्षण, त्याचे 50 मार्क आणि जनरल जो पेपर आहे त्याचे 50 मार्क, असे मिळून 100 मार्काचा एक पेपर आहे.
आता 4-5 वर्षापासून PhDचा पेपरच होत नव्हता, म्हणजे पेटच होत नव्हती. सेट नेट होत होत्या, त्यामध्ये बी खूप गॅप आलेले होते. आता सेट नेट ही राज्य पातळीवर सेट होते आणि राष्ट्रीय पातळीवर म्हणजे भारताच्या सगळ्या विद्यापीठामध्ये नेट परीक्षा घेतली जाते. नेट सेट झाल्यानंतर तुम्हाला PhDला रजिस्ट्रेशन मिळतं. मात्र सेट आणि नेट हे काठिण्य पातळीवरचे विषय आहेत. मुलं प्रचंड अभ्यास करतात. 12-12, 13-13 तास अभ्यास करावा लागतो. पेट, नेट, सेट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या वेळेस आपण असं गृहीत धरू की पेट थोडं सोपं आहे. 2-3 तास रोज अभ्यास केला तरी चालतं, पण अभ्यास करावा लागतो. पण अजितदादांना नेमकं झालं आहे काय हा विषय इथं. पण अजितदादा हे सधन कुटुंबातून आलेले राजकीय नेते आहेत. ते आज उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची पत्नी राज्यसभेवर खासदार आहे. त्यांचा मुलगाही खासदार आहे. म्हणजे तो गेल्या लोकसभेमध्ये पडला. एका अर्थानं ते बरंच झालं. म्हणजे तो पुन्हा निवडून आला असता तर मग एकाच घरात 2 खासदार, पुन्हा हे राज्याचे उपमुख्यमंत्री. आता त्यांना मुख्यमंत्री व्हायचे. पदवीचं शिक्षण झालं की मुलं PGला जातात. काही मुलं स्पर्धा परीक्षा देतात. काही मुलं पुण्याला जातात, मुंबईला जातात. काही मुलं दिल्लीला जातात. आणि ज्यांची ऐपत नाही अशी मुलं घरी राहून अभ्यास करतात. 13-13, 14-14 तास अभ्यास करणारी मुलं मी बघितलेली आहेत. नेट सेटचा अभ्यास अतिशय कठीण आहे. पेटचाही अभ्यास त्या मानानं कठीणच आहे. 4-5 वर्ष झालं पेट होत नव्हती. गेल्या वर्षी म्हणजे 2024ला पेट झाली. एका वर्षाचा तिचा क्रायटेरिया आहे. एका वर्षभरात तुम्हाला जर रजिस्ट्रेशन मिळालं तर तुम्ही ठीक आहे. नसता तुम्हाला पुन्हा पेट द्यावी लागेल. म्हणजे त्यात पण इतक्या अडचणी आहेत. गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ मुंबई, पुणे विद्यापीठ पुणे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अशा महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या विद्यापीठानं गेल्या वर्षी पेट घेतली. आता मी स्वतः 4 विद्यापीठाचा पेट पास आहे. मात्र आता या डिसेंबरमध्ये ती पात्रता संपणार आहे. आता ती डेडलाईन अशी आहे की डिसेंबरमध्ये तुमची पात्रता तिथे एंड होते. सोलापूर विद्यापीठामध्ये 2 वर्षाची पात्रता त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळं तुम्ही 2 वर्ष तिथं प्रयत्न करू शकता. आता उदाहरण म्हणून मुंबई विद्यापीठात 7-8 हजार विद्यार्थ्यांनी पेटची परीक्षा दिली. त्यामध्ये 4,000 विद्यार्थी पास झाले. मात्र अजूनही 1000 मुलांनासुद्धा रजिस्ट्रेशन मिळालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तेच झालं. मी स्वतः एज्युकेशन विषयामध्ये पेट पास आहे. तिथं 100 विद्यार्थ्यांना आम्हाला बोलवलं. आम्ही परीक्षेची तयारी केली, सिनॉप्सिस तयार केले, विषय निवडला. 20 मार्काचं प्रेझेंटेशन होतं, तिथं इंटरव्ह्यू होता. 100 मुलांना त्यांनी मुलाखतीसाठी बोलवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एज्युकेशन विभागाने फक्त 10 विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन दिलं. म्हणजे बघा तुम्ही 100 विद्यार्थी त्यांनी बोलवले, 100 विद्यार्थ्यांनी सिनॉप्सिस तयार केले म्हणजे कृती आराखडा. म्हणजे एखादा विषय निवडायचा, त्याच्यावर 10-12 पानं लिहायचे, रिसर्च मेथोडॉलॉजीचा अभ्यास करायचा, तुम्ही संशोधन विषय का निवडलेला आहे, तुमचे गृहीतक काय आहेत, तुमचा न्यायादर्श काय आहे, हाच विषय तुम्ही का निवडला, या विषयाची खोली किती आहे, लांबी रुंदी किती आहे, या सगळ्यासाठी तयारी करावी लागते. सकाळी 11 वाजता बोलवलं तर दिवसभर त्या दिवशी जवळपास 80 विद्यार्थी आम्ही दिवसभर तिथं बसून होतो. विद्यापीठानं चहा दिला नाही, नाश्ता विचारला नाही. या सगळ्या अडचणीतून आपल्याला जावं लागतं. विद्यापीठामध्ये विशिष्ट ठिकाणी काही लोक दलाल म्हणून काम करतायत. अशा महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठात दलाल बसलेले आहेत. आणि असं असताना अजित पवार गोरगरीब विद्यार्थ्यांना PhDच्या संदर्भात भाष्य करताना सांगतायत की तुम्ही काय दिवे लावणार आहेत का. एकतर अजित पवार यांनी यामध्ये आणखी कडक नियम करावेत. ते सरकारमध्ये आहेत. आता एकतर अजित पवार यांना PhDच्या संदर्भात माहिती आहे की नाही हे माहीत नाही. काही लोक म्हणतात ते 10वी पास आहेत, त्यामध्ये आपल्याला जायचं नाही. लोकांनी स्वीकारलेले, लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत. परंतु अजित पवार यांनी PhD संदर्भात भाष्य करायला नको होतं. त्यानंतर महाराष्ट्रातून देशभरातून प्रतिक्रिया उमटली. अजित पवार यांना विद्यार्थ्यांनी अतिशय खालच्या पातळीवर त्यांना टीकेला सामोरे जावे लागलेलं आहे. सोशल माध्यमांवर अजित पवार यांची छितू सुरू आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी, दलित बहुजनांचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब
यांनी स्वतःच या प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा खऱ्या अर्थानं समाचार घेतला. त्यांनी निषेधच केला एका अर्थानं. गोरगरीब घटकातून येणारे विद्यार्थी आहेत, PG करतायत, पदवीचं शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आणि या संदर्भामध्ये कुलगुरू शिवाजीराव भोसले असं म्हणायचे की काही राजकारणी लोक बेभान होऊन समाजापुढं बोलत राहतात किंवा एखाद्या व्यासपीठावर बोलत राहतात, सभागृहात बोलत राहतात. खरं म्हणजे राजकीय लोकांनी भानावर येऊन बोलावं आणि किमान ते समाजाच्या हिताचं तरी असावं, अशी अपेक्षा भोसले सरांनी व्यक्त केलेली आहे. मात्र अजित पवार हे नेहमीच वादग्रस्त बोलत राहिलेले आहेत. धरणाचा विषय असू देत किंवा तुमच्या गावात लाईट नेहमीच जाते म्हणून लोकसंख्या वाढलेली आहे असं असू देत, किंवा तुम्ही कोणतंही काम सांगा, मी जर नाही करून दाखवलं तर मला सांगा. आता खरं म्हणजे अजित पवार यांची शेंबडी पोरं 50-50 लाखाच्या, 1-1, 2-2, 4-4, 5-5 कोटीच्या गाड्यामध्ये फिरत आहेत. आता लोकांना सहज प्रश्न पडतो की नेमका यांचा उद्योग असा कोणता आहे की यांची मुलं धड मराठीसुद्धा यांच्या मुलांना बोलता येत नाही. यांची मुलं नेहमी विदेशात असतात, शिकायला विदेशात असतात, हॉटेलमध्ये विदेशात असतात. असं असताना ही माणसं गोरगरीब घटकाविषयी का बोलत राहतात? खरं म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र त्यांना देवाभाऊ म्हणून हाक मारतो. त्यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या घराघरात प्रचंड आपुलकी आहे. आणि म्हणून अशा आईबापाची, गोरगरिबांची ही मुलं जर PhD करत असतील आणि अजित पवार त्यावर चुकीचं भाष्य करत असतील तर अशा माणसांना देवाभावानी मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे, बाहेर ठेवलं पाहिजे. पुण्याच्या जमीन घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचा थेट संबंध नसला तरी त्यांच्या मुलानं तिथल्या दलितांची, बहुजनांची जमीन लाटल्याचं प्रकरण आहे. 11,000 कोटीची ही मालमत्ता अजित पवार यांनी खरेदी केली किंवा त्यांच्या मुलानं खरेदी केली. एक पत्रकार त्यांना असं म्हणाले की ते बंगल्यावर तुमचं नाव आहे. ते म्हणले नाही नाही, माझा तो बंगला नाही, तो मुलाचा बंगला आहे. आता महाराष्ट्राला एवढं वेड्यात काढायचं असतं का? महाराष्ट्रातली माणसं तुम्हाला 1000 वेळा विकून येतील हिरापूरच्या बाजारामध्ये. बीड जिल्ह्यात हिरापूरचा बाजार आहे, तिथं तो भरतो. तुम्ही लोकांना वेड्यात काढू शकत नाही. ही लोकशाही आहे, ही सशक्त लोकशाही आहे. या लोकशाहीत तुम्हाला नोकर म्हणून लोकांनी सभागृहात पाठवलं, त्याचा मान राखा, त्याची आब राखा. बेभान होऊन बोलू नका आणि सत्ता आणि संपत्तीचा माज दाखवू नका. एवढीच विनंती मी तुम्हाला आज लोकसंवादच्या या व्यासपीठावर करणार आहे. गरिबांची मुलं PhD करतायत, त्यांना करू द्या. सारथी, बार्टी, RT या शासकीय संस्था आहेत, त्या माध्यमातून मुलांना शिष्यवृत्ती मिळते. कुणालाही शिष्यवृत्ती मिळत नाही. जी मुलं पेट पास झालेली आहेत, नेट आहेत, सेट आहेत, त्या पुढच्या अनेक काठिण्य पातळ्या आहेत, त्या पार पाडाव्या लागतात, कराव्या लागतात. आणि त्यानंतर मग कुठे तुम्हाला फेलोशिप जाहीर होते. त्यामध्ये प्रचंड बांध आहेत, वेळेवर पैसे मिळत नाहीत. खरं म्हणजे अजित पवार यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु PhD करून मुलं काय दिवे लावणार असा प्रश्न ते जर सभागृहात उभे राहून विचारत असतील तर महाराष्ट्र तुम्हाला एक प्रश्न विचारायला तयार आहे की तुम्ही आजवर काय दिवे लावले किंवा तुमच्या मुलानं काय दिवे लावले आणि तुम्हाला एवढी संपत्ती मिळाली कुठून? तुम्ही अशी कोणती शेती करता की ज्यामधून तुमच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे? तुमची शेंबडीमुळं 5-5, 10-10 कोटीच्या गाडीत कशी फिरतात? हा खरा सवाल आहे आणि या सवालाचं तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा ठेवतो. लोकसंवाद बीड.